जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी अधिकारी साधकांकरता अत्यंत प्रगल्भ अशा स्तरामध्ये सूक्ष्म असा आत्मानुभव देणारा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आत्मबोध किंवा आत्माराम. हे सगळं वर्णन मनाच्या श्लोकातही आहे, स्फुट काव्यातही आहे, दासबोधातही आहे, पण ते मध्ये मध्ये आहे. इतर ग्रंथामध्ये नीती आली, सदाचार आला, सद्धर्म आला, माणुसकीचा बोध आला, कसं वागू नये, विधी निषेध सगळं सांगितलं. पण आत्माराम ग्रंथामध्ये 90% 100% कसे करावेत, ज्याला आपण फाईन ट्युनिंग म्हणतो, अगदी काम होत आलंय आणि थोडक्या करता नडलंय. नाथ महाराज म्हणाले, किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने. ही किंचित राहिलेली फुणफुण आहे, ही शांतपणानं संपवून मीतूपणाची झाली बोळबण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान या अनुभवापर्यंत साधकांनी जावं. याकरता जो अत्यंत शुद्ध, नेमका, नेटका, ऍब्सोल्यूट असं आपण ज्याला म्हणतो, अत्यंत शुद्ध असा उपदेश ज्या ग्रंथामध्ये आला, त्या ग्रंथाचं नाव आत्माराम. श्रोते हो, समर्थांची दासबोधातली एक ओवी आहे. साधारणतः मनुष्य पुण्याईच्या मागे लागतो. काही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतो, पूजा अर्चा करतो, काही दानधर्म करतो, जपजाप्य करतो, ध्यान धारणा करतो. हे सगळं उपयुक्त आहे, आवश्यक आहे. त्याने निश्चित काही प्रगती होते. ऐहिक जीवनातही प्रगती होते, पारलौकिक आणि आध्यात्मिक जीवनातही प्रगती होते. पण सगळ्यात जास्त पुण्य देणारी गोष्ट जर कुठली असेल, किंवा जे साधन सहसा माणसाला प्राप्त होत नाही, त्याला बाहेरच असं, माझे गुरुजी सांगतात, बागडायला आवडतं. एखादी माळ घ्यावी, भरा 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 जप करावा. त्याची निंदा करणं चाललं नाहीये, पण त्याचा उपयोग काय होतो हे सांगणं चाललंय. समर्थ म्हणाले दासबोधात, आत्मज्ञान पाहे सदा. तुम्ही एखाद्या पाषाणावर पाणी घाला, त्याचं पुण्य आहेच आहे. योग्य व्यक्तींना दान करा, धर्म करा, एखाद्या तीर्थक्षेत्री काही धन पाठवून द्या, चांगलंच आहे. एखाद्या पिंपळ, वड इत्यादी प्रदक्षिणा घाला वृक्षांना, चांगलीच गोष्ट आहे. पण हे सगळं करीत असताना वा करीत नसताना बुद्धीमध्ये, विचारामध्ये जर काय चिंतन ठेवा, तर समर्थ सांगतात, आत्मज्ञान पाहे सदा. त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. अमर्याद पुण्य, अफाट पुण्य ज्यानी आहे, ते आत्मारामाच्या चिंतनात आहे. दुष्ट पातकांची बाधा निरसून गेली आणि ते आत्मचिंतन कसं करावं हे सांगणारा ग्रंथ आहे आत्माराम.
फार भाग्यानेच हा प्राप्त होतो. पाण्यावरती डुंबत राहणं आणि खोल पाण्यामध्ये बुडी मारणं, या दोन्हीमध्ये पाण्याचा आनंद आहेच आहे. पण जिथे तरंग नाही, जिथे लाटा नाही, असा पाण्याचा गर्भ, अत्यंत शांतता, पूर्ण सुखानुभव ज्या चिंतनाने येतो ते आत्मारामाचं प्रगल्भ चिंतन. श्रोते हो, भगवान गणरायाला नमस्कार केला समर्थानी, शारदेच्या सद्गुरूंच्या तात्विक स्वरूपाला नमस्कार. आणि ते सद्गुरुनाथ जे रामरायाचं रूप घेऊन आले, त्या सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार या रामाचं चिंतन ज्या ओव्यांमध्ये आलं, त्या ओव्या क्रमांक 11 ते 15. आता नमस्कारी न राम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई. रामाला वंदन. जो योगियांचे निजधाम, परमात्म्याशी जुळलेले जे आहेत, जोडले गेलेले आहेत, वेगळे उरलेले नाहीत, त्यांना योगी असं म्हणतात. युज धातू आहे. हे ज्या ठिकाणी आहेत, कारण ते ठिकाण आज मला कळत नाहीये, पण योगी लोक मला समोर वावरताना दिसतात. हे ज्या आनंदात आहेत, ते आनंदाचं स्वरूप जर कुठलं असेल तर माझा रामराय आहे. विश्रांतीला सुद्धा जिथे विश्रांती मिळते, शांतीची शांती, कल्याणाचं कल्याण, मांगल्याचं मांगल्य, ते रामरूपत्व. तो कसा आहे, जो नामरूपा वेगळा. नाम आणि रूप या दोन गोष्टी माया प्रांतात येतात. माया प्रांतात म्हणजे फसव्या प्रांतात येतात. या जगामध्ये 5 रूपांनी सगळं विश्व नटलेलं आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम. अस्ति भाती प्रिय, असत भासत म्हणजे अनुभवाला येतं, आणि या जगामध्ये सगळं आपल्याला प्रिय आहे, आनंद देतं. आपण म्हणाल बुवा अप्रिय वस्तू, अप्रिय खाद्यपदार्थ, अप्रिय व्यक्ती आपल्याला नाही आवडत की नाही. वांग्याची भाजी मला नाही आवडत समजा, मग ते प्रिय रूप कसं म्हणताय तुम्ही? आनंद देणारी वांग्याची भाजी आहे का? नाहीये. मग तुम्ही प्रिय का म्हणता? तर लक्षात ठेवायचं, या जगामध्ये सगळं आनंद देणारच आहे, कारण हा वेदांतातला सिद्धांत आहे. अस्ति म्हणजे सगळं असतं. सतच या विश्वात्मक स्वरूपामधलं रूप आहे अस्ति, सत. भाती त्यातलं चैतन्य, चिद, ते आहे असं कळतं मला, आणि ते प्रिय असतं, ते आनंद देणारं असतं. ही 3 रूप ब्रह्मत्वाची आहेत. 3 स्वरूप, 3 गुणधर्म ब्रह्मस्वरूपाचे आहेत. अस्ति म्हणजे असतं, भाती म्हणजे भासतं, आणि प्रिय म्हणजे आनंद देणारं असतं. आपण म्हणाल बुवा मला नाही आवडत वांग्याची भाजी, हो मला तो माणूस नाही आवडत, मला आमका रंग नाही आवडत, मग प्रिय कसं काय? याचं उत्तर असं आहे, जेवायला बसलो मी, अनोळखी ठिकाणी गेलो होतो, आणि पहिल्यांदा माझं लक्ष गेलं भाजीकडं, आणि मला आनंद झाला. का? कुठली भाजी मला कळलं नाहीये, पण वांग्याची नाहीये हे कळलं. मला जे आवडत नाही ते मला नाही वाढलेलं, हे पाहून मला आनंद झाला. वांग्याच्या भाजीच्या अनुपस्थितीने मला आनंद झाला. अप्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीने मला आनंद होतो, आणि प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीने मला आनंद होतो. माझी दृष्टी ही आहे, वेदांतकार सांगतात. म्हणून सगळं जग आनंदमय आहे.
यातलं सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व हे ब्रह्मरूपत्व आहे. ब्रह्म कसं आहे, तर आत्मा कसा आहे, तर सच्चिदानंद. अस्ति भाती प्रियम रूपम, अस्ति भाती प्रियम रूपम नामम चेत्यंश पंचकम. रूप आणि नाम. आद्यत्रयम ब्रह्मरूपम, सच्चिदानंद, अस्ति भाती प्रिय आणि नामरूप या दोन गोष्टी माया रूपम ततोद्वयम. नाम आणि रूप या दोन गोष्टी मायारूप आहेत. म्हणजे मोह टाकणारे आहेत आणि मोह नेहमी शोकालाच जन्म देतो. मी माझ्या गुरुजींना कसं ठार करू, मी माझ्या आजोबांना कसं ठार करू, या मोहातून अर्जुनाला विषाद झाला. म्हणून संपूर्ण गीता सांगावी लागली आणि अर्जुनानं पहिल्या अध्यायात विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता अर्जुनाचं समाधान झालं. अर्जुन सांगतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. नष्टो मोह, मोहनाश झाला की शोकनाश निश्चित आहे. आणि मोहाचं कारण नामरूपात्मक मोह टाकणाऱ्या गोष्टींचा माझ्यावर असणारा प्रभाव. आणि म्हणून तो रामराय कसा आहे, जो नामरूपा वेगळा, ज्याला नाम नाही आणि रूप नाही. मग आपण रामाचं नाव घेतो तो काय, तो विषय वेगळा, तो केव्हा तरी सविस्तर बोलू. अनाम आणि अरूप असणाऱ्या परमात्म्याच्या उपासनेची व्यवस्था करावी म्हणून ऋषींनी नाम हा उपाय ठेवला. आणि म्हणून त्याचं नाम गायचं, त्याचे जप करायचा. असो, तो विषय स्वतंत्र राहील. मुद्दा मला आपल्यासमोर असं सांगायचा आहे की जे रामरूपत्व आहे, प्रत्यक्ष राम नावाचं तत्व आहे, तो कसा आहे, जो नावरूपा वेगळा. पुढे सांगतात, जो ये मायेहून निराळा. परमात्म्याची शक्ती माया आहे. ती माया विश्वनिर्मितीचा देखावा उभा करते. पण देखावा उभा करणारी जी माया आहे, त्या मायेच्या मागे, मायेचा प्रभाव जीवांवर आहे, पण मायेच्या मागे मायेचंही अधिष्ठान असणारा परमात्मा, त्याच्यावर मायेचा प्रभाव नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मोह टाकणारी माया, विषयांचं आकर्षण इंद्रियांना आणि मनाला वाटायला लावणारी माया, ज्ञान बोलता बोलता अज्ञानात डुबकी मारायला लावणारी माया. 20,000 वर्ष तपश्चर्या करून विश्वामित्रांना मेनकेचा मोह पाडणारी माया. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या करून इंद्राचा क्रोध विश्वामित्रांना आणणारी माया. या मायेचा प्रभाव फक्त परब्रह्मावर, आत्म्यावर नाही. हे ज्याचं स्वरूप आहे तो राम, जो नामरूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा. जेथे जाणीवेची कळा सर्वथा नचले. जाणीव याचा अर्थ जिवंतपणाची नोंद. जाणीव याचा अर्थ दुसरं काहीतरी आहे, जे काय आहे त्यात गुरफटायचं का नाही हा नंतरचा विषय आहे. पण दुसरं काहीतरी आहे याची नोंद ज्या वृत्तीने घेतली जाते त्याला म्हणतात जाणीव. नामदेवांचा अभंग आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. उच्चारणी पाही मोक्ष सदा नामाचं महात्म्य आले तिथे. पण आपण या जगामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवतो त्या वेगळेपणानं अनुभवतो. म्हणजे खाणारा वेगळा आणि खाद्य पदार्थ वेगळा. बटाटे वडा वेगळा, बटाटे वडा खाणारा वेगळा आणि खाण्याची क्रिया वेगळी. याला त्रिपुटी असं म्हटलंय वेदांतानी. याच
पद्धतीनं जगातला सगळा व्यवहार चालतो. पाहणारा द्रष्टा, पाहिलं जातं ते दृश्य आणि पाहण्याची क्रिया दर्शन, ध्यान करणारा ध्याता, ज्याचं ध्यान केलं जातं ते ध्येय आणि ध्यान नावाची प्रक्रिया, कर्ता कर्म क्रिया, द्रष्टा दर्शन दृश्य, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, भोगता भोग्य आणि प्रत्यक्ष भोग, या त्रिपुटीनीच विश्व चालतं. इंग्रजीचा थोडा आधार घेतो. ऑब्जेक्टिव्हिटी अँड सब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्ट वेगळा आहे आणि सब्जेक्ट वेगळा आहे. असं जिथे नाही असं अपरूप आपणासी. ज्ञानोबा पहिल्या ओवीत सांगतात, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. वेगळेपणानं अनुभव नाहीये म्हणून मला जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडची जाणीव. वेगळेपणानं अनुभव येणारी जाणीव इथे नाही. इथे जेथे जाणीवेची कळा सर्वथा नचले. कसं आहे रामरूप? जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. समर्थ सांगतात, तर्क याचा अर्थ असं असेल तर असं असेल असं लॉजिक, अनुमान. यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र वह्निः तर्क आहे, न्यायशास्त्रातला न्याय आहे. तिथे धूर आहे म्हणजे तिथे अग्नी असलाच पाहिजे बरं का, हा तर्क आहे. ज्या अर्थी तो अन्न पदार्थांकडे इकडं असं 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 करून बघतो, त्या अर्थी त्याला भूक लागली असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं लॉजिक लावण्याकरता आपण विचार करतो, अनुमान करतो. ज्या अर्थी असं त्या अर्थी तसं. पण आत्मारामाचा विचार करताना, रामरूपाचा विचार करताना तर्क सुद्धा कन्फ्यूज होतो. भांबावला याचा अर्थ गोंधळून जातो. नामरूपात्मक सृष्टी खरी धरावी तर नाहीशी होते. मग जी नाहीशी होते तिची सत्ता कशी मानणार? ते आहे कसं मानणार? उदाहरण दिलं याला. आकाशामध्ये दिसणारं इंद्रधनुष्य आहे का? ते 7 रंग तिथे इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं, आहेत का? तर नाही आहे. पण स्वच्छ दिसतात की नाही? जेव्हा विचार, उदाहरण दिलंय इथे, स्थूलातलं उदाहरण इंद्रधनुष्याचं आपल्याला लॉजिकली सांगता येऊ शकतं की प्रकाशाच्या परिवर्तनानं आकाशातलं जे बाष्प आहे, तुषार आहे, त्याच्यावरती रंगाचा भास होतो इत्यादी आपण लॉजिकली मांडू शकतो. असं ज्याच्याबद्दल मांडता येत नाही, कन्फ्यूज होतो. या इंद्रधनुष्याच्या इथे जर कन्फ्यूज व्हायला होतं तर त्या आत्मरूपामध्ये किती कन्फ्यूज व्हायला होईल. म्हणून तर्काने रामरूप दिसत नाही, कळत नाही. एकच होतं, तर्क संपतो. जेथे भांबावला तर्क. दक्षिणेमध्ये फार मोठे सत्पुरुष होऊन गेले निंबर्गी संप्रदायामध्ये. त्यांचं नाव गुरुदेव रानडे. गुरुदेवांचं वाङ्मय या आत्मारामाच्या खूप जवळचं आहे. आधी गुरुदेवांचा ग्रंथच दासबोध आणि आत्माराम संप्रदायच तो आहे. गुरुदेव नेहमी सांगायचे की तर्काच्या साह्यानं, ज्ञानाच्या साह्यानं आत्म्याचं दर्शन घेणं हे कसं आहे म्हणाले, सांगू का? नीट ऐका. आंधळ्या माणसानं अंधारामध्ये काळं मांजर शोधणं जेवढं अवघड आहे तेवढं तर्काने आत्मज्ञान अवघड आहे.
सापडेल का? काहीच खात्री नाही. खात्री नाही याची खात्री आहे. त्याला म्हणतात जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक. चालू शकेना, पांगळा झाला म्हणजे आता चालता येत नाही, त्याला पांगळा म्हणतात. प्रत्येक गोष्टींमध्ये आपण विवेक वापरतो व्यवहारात. कपडे आणायला गेलो, साडी आणायला गेलो, विवेक, ही नको ही पाहिजे. किमतीचा विवेक, रंगाचा विवेक, कंपनीचा विवेक. साधी मेथीची भाजी आणायला गेलो, तिथे विवेक वापरतो, ही मेथी चांगली का, ही कोथिंबीर चांगली का, ही अमुक चांगलं. घरी आणली तरी पानांचा डेखांचा विवेक करतो. विवेक याचा अर्थ निवड करतो. प्रत्येक ठिकाणी निवड शक्ती आपण पणाला लावतो आणि चांगल्यात चांगलं निवडतो. हा मोबाईल घ्यायचा का हा घ्यायचा. पण परमात्म दर्शनामध्ये विवेक कामाला येत नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निश्चित विवेक आहे. हा संप्रदाय स्वीकारावा का, हा गुरु करावा का, या मार्गाने जावं का, हे तीर्थक्षेत्र आपण श्रद्धास्थानाला योग्य ठरवूया का, हा ग्रंथ ठरवूया का, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. पण साधन सुरू झालं की विवेक संपतो. मग अविवेक होतो का? नाही, अविवेकही संपतो आणि विवेकही संपतो. कारण विवेकामध्ये दोन गोष्टींची अपेक्षा आहे. आत्मानात्म विवेक, हा अनात्म वस्तू आणि ही आत्मवस्तू, मग विवेक करायचा. पण जेव्हा ते रामरूप अनुभवाला येणार आहे तेव्हा बुद्धीचा निवडीचा विषय, निवड क्षमता बुद्धीची ही चालेनाशी होते. उद्धव जेव्हा गोपींकडे आले, 2 दिवसात समजावून येतो कृष्णा मी त्यांना. परमात्मा सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे. 2 दिवसात येतो. त्यांची समजूत घालून यायचं ना. कृष्णा गोकुळामध्ये आले आणि या गोपींना समजावतात, तुम्ही ध्यान करा, तुम्ही उपासना करा. कृष्ण सर्वत्र आहे. तो अनाम आहे, अरूप आहे, अपाद अपाणी आहे. त्या गोपींच्या मुखामध्ये छान विषय ठेवलाय शुकदेवांनी. त्याचं भाषांतर करताना कबीर सांगतात, उद्धव जी क्या कह रहे हैं आप? उसका ध्यान करें. अरे ध्यान तो मन से किया जाता है. ध्यानाचं पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे मन. पण आम्ही कृष्णरूप इतक्या झालोय. समर्थ सांगतात, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. उद्धव जी, जब कान्हा यहां से गया मथुरा के लिए, तो हमारा मन लेके गया है. हमारे पास हमारा मन ही नहीं है, ध्यान कैसे करें? उद्धव जी, मन भयो 10-20, 10-20 मन असतात का? एकमेव मन होतं आमचं, ते कृष्ण जाताना घेऊन गेले. ना आम्हाला सगुण कळतं, ना आम्हाला निर्गुण कळतं. कशी असेल हो ही अवस्था? आज आम्ही साधक मंडळी सगुणात वा निर्गुणात अडकलेलो असतो, त्याच्यावर प्रवचन करतो. एक सगुणाचा अतिरेक सांगतो, नाही तर निर्गुणाचा अतिरेक सांगतो, नाही तर समन्वय सांगतो. पण प्रत्यक्ष परमार्थ सुरू झाला की सगुण आणि निर्गुण दोन उरतच नाही. समर्थ सांगतात, जेथे पांगुळला विवेक, चॉईसलेस चॉईस. कशी असेल स्थिती? जस्ट इमॅजिन, विचार तरी करून बघूया. अशी माझी अवस्था झाली आहे का? दासबोधातली ओवी आहे, विवरता विवरता मनाचे फडके होती. लखतर होता तो, चिंध्या होतात मनाच्या. मनाच्या चिंध्या होईपर्यंत चिंतन करायचं. आणि ते झालेलं असल्यानंतर जी अनुभूती आहे ती या ओवीत सांगितली. जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. शब्दबद्ध नाही अनुभव करता येत. असं ते रामरूप
जया लागी योगी उदास. वाव. अधिकारी साधक ज्या आत्मदर्शना करता उत अधिक आस. उत म्हणजे ईश्वर आणि आस म्हणजे आशा लागलेली. डोंगरे महाराज सांगत असत, थोड़े पानी में मछली न जी सकती है न मर सकती है, यही है गोपियों की अवस्था. गोपी गीताच्या आधीची अवस्था आहे की कृष्ण अदृश्य झाले. रासक्रीडा प्रसंग, रासपंचाध्यायीतला विषय. नाही नाही म्हणत होता, आला की नाही नृत्य करायला, असं गोपींना जरा वाटल्या क्षणाला कृष्ण अदृश्य झाले. आणि आता जी अवस्था त्या गोपींची झाली आहे ती प्रत्येक साधकाची होते. डीप डार्कनेस ऑफ द सोल असं म्हटलंय आमच्या सॉक्रेटिसने. डीप डार्कनेस ऑफ द सोल. श्रोते हो, असं एसीत बसून घृतकल्ल्या मधुकल्ल्या खाऊन सगळ्या इंद्रियांची सगळी विषयाची भोगाची व्यवस्था भरपूर देऊन मनुष्याला ही अंतर्मुखता येत नसते. काम झाल्यानंतर एखाद्या सिद्धाच्या जीवनात तसा प्रसंग असेल, पण साधकावस्थेमध्ये त्या आत्मरूपाच्या दर्शनाकरता तळमळ व्हावीच लागते. त्या तळमळीचं वर्णन या ओवीमध्ये केलं. जया लागी योगी उदास वनवासी फिरती तापस. घरदार सोडून ही मंडळी तळमळली, त्याला काही अर्थ आहे की नाही? ज्याला हे झेपत नाही तो घरात बसून उपासना करा, एखादी सिरियल बघा, एखादी माळ फिरवा, एखादी गोळी घ्या, एखादी पोळी खा, झाला उपासना, झाली साधना. श्रीधर स्वामी महाराज सांगायचे, या देहाची लखतर झाली पाहिजेत अशी सेवा करावी गुरुची, मग कृपा होते. अभंग आहे तुकोबांचा. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, अनुताप पोटी व्हावा लागे. हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे हे साधू काय मूर्ख आहेत का? ते ज्या आत्मदर्शना करतात तडफडत असतात. लगेच आज आम्हाला हे जमावं असं नाही, पण केव्हा तरी जमायलाच पाहिजे. भले प्रपंचात असून जमावं वा नसून जमावं, पण बऱ्याचदा मनातला प्रपंच जावा म्हणून अधिकारी साधक लांब कुठेतरी जाऊन राहतात. समर्थांची दासबोधातली उभी आहे. जयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतराप्रती. समर्थ काय गंमत म्हणून निघून गेले का? तुकोबा काय गंमत म्हणून जातात का निघून भंडाऱ्यावरती? नाथ महाराज 7व्या वर्षी गुरुशोधा करता निघून गेले. हे सगळे साधू लोक, साधक लोक प्रामाणिकपणानं तळमळत एकांतवास स्वीकारतात, तपश्चर्या करतात, अनेक प्रकारची साधनं करतात, सायास म्हणजे कष्ट करतात. ज्या करतात तो माझा आत्माराम कसा आहे याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये करू. ओवी क्रमांक 15 मध्ये त्या रामरायाचं सर्वात्मक दर्शन समर्थांनी आम्हाला करून दिलंय, याचा विचार उद्या. जय जय रघुवीर समर्थ. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुभगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.